नमस्कार, मी पत्रकार दीपक चंदे। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 8 डिसेंबरपासून सुरू झाले आहे। राज्याच्या सर्व आमदार आपापल्या मतदारसंघातल्या समस्या या मांडत असतात। सध्याच्या विधिमंडळातील अधिवेशनात बहुतेक आमदारांनी अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी मांडले आहेत। त्यामध्ये भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी चालू अधिवेशनात त्यांच्या मतदारसंघातील अवैध गुटखा विक्री, मटका, जुगार क्लब यांसारख्या धंद्यांवर अवैध धंद्यांवर कारवाईबाबत लक्षवेधी मांडले आहे। त्याचप्रमाणे आपले शहापूर मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांच्याकडून देखील जनतेची अपेक्षा आहे की त्यांनी देखील आपल्या शहापूर मतदारसंघातील सुरू असणाऱ्या मटका, जुगार, गुटखा क्लब या अवैध धंद्यांबाबत प्रश्न मांडून हे प्रश्न तातडीने सोडवावे, जेणेकरून मटका, जुगार या अवैध धंद्यांमुळे अनेक नागरिक, तरुण यांमध्ये अडकून कर्जबाजारी होऊन अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत। अशाच काही परिवारांची आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांची कैफियत ऐकून घेतली, त्यांचे दुःख जाणून घेतले, परंतु या सर्व कुटुंब कॅमेऱ्यासमोर येणे त्यांनी टाळले आहे, कारण फक्त बदनामी। परंतु त्यांची देखील माफक अशी मागणी आहे की जी वेळ आमच्या कुटुंबावर, आमच्या सर्वांवर आली आहे, ती वेळ यापुढे कोणत्याही कुटुंबावर येऊ नये, एवढीच त्यांची मागणी आहे। हे सर्व अवैध धंदे, मटका, जुगार, गुटखा बंदी करून सामान्य नागरिकांना यातून बाहेर काढावे। शहापूर तालुक्यात कसारा, किनवली, खर्डी, वासिन आणि शहापूर शहरात अनेक ठिकाणी असे अवैध धंदे राजरोसपणे चालू आहेत। त्यापैकी शहापूर शहरात आम्ही पाहिले असता सावंतनगर येथील कोकणी स्वाद हॉटेलच्या परिसरात, तसेच केणीआळी, तसेच गांधी इमारतच्या लगत, तसेच बसस्टँडच्या समोर, बसस्टँडच्या लागून असलेल्या जो दगडी बांधकामाचा जो धक्का आहे तिथे आणि बहुतेक ठिकाणी असं चालता फिरता मटका हे चालू आहेत। तसेच क्लब हे राजरोसपणे चालू आहेत। तर लवकरात लवकर या सर्व अवैध धंद्यांवर लवकरात लवकर कारवाई होईल अशी माफक मागणी शहापूरचे नागरिक करत आहेत। तसेच आम्ही या सर्व अवैध धंद्यांचा विरोधात पाठपुरावा करून न्यायाची मागणी आम्ही करणार आहोत। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।